मुझे तेरी जरूरत हो, मेरे ख्यालों से तू बड़ी खूबसूरत. बाबा बोल, किती पाहिजे? 5,000. अरे 0 मिनिटात पाठ होतो. बस काय बाबा. मेरे ख्यालों से तू बड़ी खूबसूरत. प्रमोद भाऊ. हा प्रमोद भाऊ बोला. काय पैसे किती पाहिजे? 20 बस. अहो 25 पाठवतो प्रमोद भाऊ. तुम्हाला नाही मग कोणाला? आले बघा पटकन. ओके. दारू माझी दारू. दारू पैसा जुगार. पैसाच पैसा. सगळं काय आहे माझ्याकडे. पण दोस्त दारू मला एकट्याला जाणारच नाही. कोणतरी सोबतीला पाहिजे. बाबा अरे ये बसू ये. अंगावर आणलंय मी. काय वाईट सोडू? दारू सोडू? अरे तुला सोडला ना. जो बोलेगा दारू को हट उससे दोस्ती कट साला. आई एम द नाग द किंग दलीराम. अरे यांना काय करणार आहे? ही पदवी घेणारी पदवीधर सुशिक्षित माणसं पदव्या घेताना 4 दिवस परीक्षा देऊन एकच पदवी घेतात. पण ती आयुष्यभराची चिकटली जाते की नाही. म्हणून कोणी पदवी घेणं सोडलंय का? तशीच बायको लग्नात एकदा का माया घातली की आयुष्यभर बायकोचा बैल म्हणून जगतात ना. म्हणून कोणी बायको घेणं टाकलंय का? नाही ना. मग पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, माझी दारूच तेवढे वाईट आहे. आणि हे दारू नव्हे, मदिरा, प्रोफेशनल मदिरा. ही मदिरा सर्वश्रेष्ठ आहे. प्रेमापेक्षा तर अत्यंत श्रेष्ठ. प्रेमात राजा माणूस गुलाम म्हणून वावरतो. पण एकदा का मदिरा घेतली की गुलामाचा सुद्धा राजा होतो. प्रेमात सर्व सूचनाचं होतं. पण मदिरेच्या प्रवाहाने कल्पनाशक्ती वाढतच जाते. प्रेमात आपल्या प्रेयसीच्या प्रणयीच्या लाता घाव्या लागतात. पण मदिरेच्या प्रवाहाने अख्ख्या जगावर लाता घालण्याची ताकद येते. मदिरा ही नीतिमत्तेला अत्यंत पोषक आहे. कसे ते सांगतो. मदिरा पिणारा माणूस कधी खोट बोलत नाही. कारण खोट रचून त्याला सांगताच येत नाही ना. मदिरा पिणाऱ्या माणसावर मदिरा पिणारा माणूस काही करता विश्वासघात करू शकत नाही. कारण त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवू शकत नाही. हे माझी मदिरा. मदिरा मदिरा मदिरा. हल्लीच्या काळात मदिरा ही अत्यंत हलक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे संभावित समाजाकडून त्याची जी हेटाळणी होते, त्यासाठी आम्ही एक मद्यपेय संस्था चालू केली आहे. आणि त्या संस्थेला मार्गदर्शन म्हणून मी माझ्या नावाचा गुत्ता तयार करणार आहे. आणि त्याला नाव तळीराम नागेश मद्यपेय केंद्र असे देणार आहे. मी माझ्या नावाचा मृत्यूपत्र काढणार आहे. ते असे, मी मेल्यानंतर माझ्या तोंडात गंगोदक घालू नका. माझ्या तोंडावर तुळशी पत्र तर लावायचंच नाही. त्याऐवजी दारूचे 4 थेंब माझ्या तोंडात टाका. आणि तोंडावर दारूच्या बाटलीचा बुंच लावा. म्हणजे प्राण सोडताना दारू बाहेर नको येऊन दे. माझ्या घराचा गुत्ता बनवा. त्याला नाव तळीराम नागेश मद्यपेय केंद्र
द्या आणि ते रात्रंदिवस कसे चालू राहील यासाठी तुम्ही सर्वांनी सरकारकडून परवानगी घेण्यासाठी मदत करा. आल्या गल्ल्याची सोय होईल ना. विद्यार्थ्यांना दारू कमी दर्जात वाटा आणि त्या माझ्या मध्य केंद्रामध्ये गरिबांना दारू मोफत वाटा. म्हणून सांगतो दारू ही वाईट अजिबात नाही. दारू वाईट नाही. मारू नका मला. देईन सर्वांचे पैसे देईन. सर्वांचे पैसे देईन मी. देईन. हे बायको बायको मला थोडे पैसे दे. हे बायको हार दे ना का मला तुझा. मला थोडी दारू प्यायची आहे बायको. हे मामा थोडे पैसे देणार रे मला. मला दारू प्यायची आहे रे. आज माझ्याकडे होते तेव्हा या नागेश शेठनी सर्वांना पैशाची मदत केली. पण आज माझ्यासाठी कोणी नाही कोणी नाही. मला थोडी दारू प्यायची आहे. दारू कुठल्या देव माणसाने दारू ठेवलंय माझ्यासाठी. दारू दारू कशी ग सोडू तुला दारू. कशी सोडू. दारू सुटावी म्हणून पहिली वेळ ती एकच. दारू प्यायच्या पूर्वीचा 1 सेकंद ही दारू सुटायची वेळ. प्रत्येक व्यसननीय माणसाच्या आयुष्यात 3 अवस्था येतात. समअवस्था, विज्ञान अवस्था आणि प्रलय अवस्था. पहिल्या अवस्थेत दारू माणसाला सोडत नाही. दुसऱ्या अवस्थेत माणूस दारूला सोडत नाही आणि तिसऱ्या अवस्थेत दोघं पण एकमेकाला सोडू शकत नाही. दारू ही दारू पिता पिता कधी या दारूचा अधीन होऊन गेलो मला कळलंच नाही हो. कधी माझ्या आयुष्याची प्रलय अवस्था आली मूर्खाला मला कळलंच नाही. दारू अगं माझ्या आयुष्याची बर्बादी केलीस गे दारू तुम्ही. आज सुट्टा सुट्टा सुटत नाहीस. मी काय करू. दारू दारू माझ्या आयुष्याच्या बर्बादीला तू साथ होतीस. सर्वजण सोडून गेले. आज त्या सर्वांनी साथ सोडली. मधी रे फक्त तू साथ माझी शेवटपर्यंत धरलीस. आज आज या जगातून मला जाताना पण तूच साथीला माझ्या आहेस. मी तुला सोडून नाही शकत. पण आज तुझा एक घोळ घेऊन मी माझे आयुष्य संपवेन दारू. तूच एक माझा मार्ग आहेस हे आयुष्य संपवायला.